जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बघा, समाज कल्याण विभागामार्फत आता जी प्रसिद्ध पत्रक नवीन जाहीर झालेलं आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। बघा, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील जे वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्याचप्रमाणे गृहपालक अधीक्षक महिला विभाग, त्याचप्रमाणे गृहपालक अधीक्षक सर्वसाधारण, त्याचप्रमाणे समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक, तसेच निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गातील जे रिक्त पदे होती त्यांची सरळ सेवे भरतीप्रमाणे एक सदर पदासाठी जे आवश्यक अर्हता आणि पात्रता धारण करणारे जे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते, ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज झाल्यानंतर जी ऑनलाईन परीक्षा आहे कम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून ते जे सदर परीक्षेचे आयोजन आहे ते 4/3/2025 ते 19/3/2025 रोजी विविध सत्रामध्ये करण्यात आलेली आहे। बघा, समाज कल्याण आयुक्तालयाकडून हे प्रसिद्ध पत्रक जमा करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे जी सदर ऑनलाईन परीक्षेची सविस्तर वेळापत्रक आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पुढे संपूर्ण महत्त्वाची माहिती आहे, बघून घ्या। बघा, जो शिफ्ट वाईज तुमचे पेपर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। बघा, पहिल्या दिवशी शिफ्ट 1 मध्ये गृहपालक अधीक्षक महिला विभागासाठी 4 मार्चला पेपर होणार आहे। त्याचं शिफ्टचं टायमिंग आहे 9 ते 11 बरोबर, 2 तासाचा वेळ असणार आहे। त्यानंतर त्याच दिवशी शिफ्ट 2 मध्ये गृहपालक अधीक्षक महिला यांची पेपर होणार आहेत। असे शिफ्ट वाईज तुमचे नंबर येणार आहेत। असे 3 शिफ्ट मध्ये पेपर हे होणार आहेत बरोबर। पहिला होणार आहे तो पहिला शिफ्ट आहे बघा 9 ते 11 मध्ये, दुसरी शिफ्ट आहे ती 1 ते 3 मध्ये, त्यानंतर तिसरी शिफ्ट आहे ती 5 ते 7 मध्ये। म्हणजे तुम्हाला पहिला शिफ्ट झाल्यानंतर 2 तासाचा वेळ मिळणार आहे। त्या 2 तासामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता आणि परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता। बघा, मग विद्यार्थी मित्रांनो, अशी शिफ्ट वाईज तुमचे पेपर होणार आहेत। याची डिटेल जी ॲडव्हर्टाइज आहे, जी प्रसिद्ध पत्रक आहे, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तिथून तुम्ही याचा लिंक डाउनलोड, याची ही जी फाईल आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि सविस्तर माहिती जाणून घ्या। तर ही सगळी माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळापत्रक तुमच्याप्रमाणे पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता। तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याबरोबर राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघत जावा आणि जेणेकरून व्हिडिओ पुढे शेअर करत जा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी। धन्यवाद।